मध्य रेल्वेच्या 200 पेक्षा जास्त मेल एक्सप्रेस गाड्यांचा वेग ताशी 130 पर्यंत पोहोचणार आहे। यात वंदे भारत दुरांतो एक्सप्रेस, CSMT हावडा एक्सप्रेस, नंदीग्राम एक्सप्रेस यांचा समावेश आहे। यामुळे रेल्वे प्रवासाच्या वेळेतही मोठी बचत झाली आहे। माथेरानमध्ये पुन्हा ई-रिक्षा धावू लागल्यात। आता पुढील वर्षभरासाठी हा पायलट प्रोजेक्ट सुरू राहणार आहे। ऐन हंगामात ई-रिक्षा सुरू झाल्याने पर्यटकांसह स्थानिकांनाही मोठा दिलासा मिळाला। सध्या माथेरान दस्तुरी ते कम्युनिटी सेंटर या मार्गावर या रिक्षा धावतील। वर्ध्याच्या सेलू तालुक्यातील मदने शिवारात एका शेतकऱ्याच्या शेतात 11 मोर मृतावस्थेत आढळले। शवविच्छेदनानंतर विषप्राशन केल्यानं मोरांचा मृत्यू झाल्याचा वनविभागानं अंदाज वर्तवलाय। नेमका मोरांवर विषप्रयोग कोणी केला याचा शोध आता घेतला जातोय। सांगलीच्या चिकुर्डेमध्ये वारणा नदीतील प्रदूषणामुळे हजारो मासे मृत्युमुखी पडलेत। नदीत सोडलेल्या रसायनामुळे हजारो माशांचा खोच काठावर पडलाय। वारणाकाठच्या अमृत नोनी आर्थो प्लस, ये एक प्रूवन फॉर्मूला। इसमें मौजूद नोनी फल के गुण और आयुर्वेदिक जड़ी बूटियां शरीर को जरूरी पोषक तत्व देने के साथ साथ हड्डियों और जोड़ों के घिसने, उनमें होने वाले सूजन और दर्द को रोकने में मदद करता है। दर्द मुक्त जीवन के लिए अमृत नोनी आर्थो प्लस। कारखान्यांकडून नदीत दूषित पाणी सोडल्यामुळे माशांच्या आरोग्यावर परिणाम होतोय। प्रशासनानं त्यांच्यावर कारवाईची मागणी केली। यवतमाळमधल्या टिपेश्वर अभयारण्यात वाघाचं दर्शन झालं। पर्यटकांनी या वाघाची चाल कॅमेऱ्यात टिपली। अभयारण्यात वाघांसह बिबट्या, सांबर, हरिण आणि अस्वल अशा विविध प्राण्यांचं दर्शन होतं, त्यामुळे पर्यटकांची गर्दी वाढली आहे। अहमदनगरच्या शनी शिंगणापूर परिसरात बिबट्याचा मुक्त संचार पाहायला मिळाला। अचानक एका चारचाकी गाडीसमोर बिबट्या आला। चालकानं त्या बिबट्याचा व्हिडिओ कॅमेऱ्यात चित्रित केलाय। सध्या बिबट्याचं ऊसाच्या शेतात वास्तव्य असल्याचं समोर आलंय। नागरिकांमध्ये भीतीचं वातावरण आहे। तमाम भाविकांचं लक्ष लागून राहिलेल्या आंगणेवाडीच्या जत्रेची तारीख अखेर ठरली। आंगणेवाडीची जत्रा 2 मार्च 2024 रोजी भरणार आहे। प्रथेनुसार देवीचा कौल घेऊन यात्रेची तारीख जाहीर करण्यात आली। खानदेशचं कुलदैवत सप्तशृंगी गडावर शेकडो भाविकांचे हाल सुरू आहेत। गडावर भाविकांची ने-आण करणारी फर्निक्युलर ट्रॉली गेल्या 2 दिवसांपासून बंद आहे, त्यामुळे दर्शनासाठी आलेल्या भाविकांना अडचणींचा सामना करावा लागतोय। मुंबईतील भाऊचा धक्का इथे विषारी गॅसमुळे 2 मच्छीमारांचा मृत्यू झाला। या दुर्घटनेत 4 जण बेशुद्ध पडलेत, त्यापैकी 3घांची प्रकृती गंभीर आहे। त्यांच्यावर जे रुग्णालयात उपचार सुरू आहेत। बोटीतून मच्छी काढण्यासाठी कामगार खणात उतरले तेव्हा ते बेशुद्ध पडले। या प्रकरणी येलोगेट पोलीस अधिक तपास करत आहेत। गोव्यात दाबोली विमानतळावर मेघ विमानाला अपघात झाला। लष्कराच्या MiG-29K विमानाचा टायर फुटल्यानं दुर्घटना घडली। सुदैवानं या मेघ अपघातात कुणीही जखमी झालेले नाही। या अपघातामुळे दैनंदिन विमान सेवेवर थोडा परिणाम झाला। काही काळासाठी विमान उड्डाणं आणि लँडिंग थांबवण्यात आलं। गोंदिया जिल्ह्यातील तिरोडा तालुक्यात एकुडे दांडेगाव इथे टवेरा गाडीचा भीषण अपघात झाला। यात 5 ते 6 प्रवासी जखमी झाले। 3घांचा मृत्यू झाला। जखमींना तात्काळ रुग्णालयात दाखल केले। दिल्लीच्या इस्रायली दूतावासाजवळ काल स्फोट झाला। पोलिसांना घटनास्थळावर इस्रायली राजदूतांना उद्देशून एक पत्र सापडले। NIA आता या पत्रासह स्फोटाचाही तपास करते। जानेवारी 2021 आणि फेब्रुवारी 2012 मध्येही इथे स्फोट झाला होता। त्याचा आणि या स्फोटाचा काही संबंध आहे का याचा तपास NIA कडून केला जातोय।